विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिळोप्याच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. संयुक्ता, आज तू कशावर बोलणार आहेस? मी नुकतंच एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक ज्या माणसाबद्दल होतं किंवा ज्या व्यक्तीबद्दल होतं, तर त्या व्यक्तीबद्दल आज मी एक त्या व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे. आणि ही व्यक्ती कोण होती तर याचं नाव होतं जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ. तर मराठ्यांच्या इतिहासावर सखोल अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणारा हा एक स्कॉट्समन होता. याच्या आधी असा अभ्यास कोणी केल्याची नोंद नाहीये. एक MC स्प्रेंगेल आणि स्कॉट वॅरिंग नावाचे दोघं जण होते. पण या दोघांनी जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफच्या आधी मराठ्यांचा इतिहास लिहिला होता. पण हे दोघं जण इतिहास लिहित असताना मराठ्यांचा इतिहास घडत होता. आणि इतिहासात त्यामुळे घडत असल्यामुळे इतिहास लिहिण्यासाठी लागणारी आवश्यक जी काही साधन सामग्री होती ती त्यांच्या काळात उपलब्ध नव्हती. तर जसं मी म्हणलं की मराठ्यांच्या इतिहासावर सखोल पुस्तक लिहिणारा हा जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ. या ग्रंथाची त्याने जे पुस्तक लिहिलं तर या ग्रंथाची पहिली आवृत्ती निघाली होती 1826 साली. 1829 मध्ये त्याचं मराठीत भाषांतरही झालं. आणि याकरता त्याला आलेला खर्च हा त्या काळात 1700 पाऊंड इतका होता. तर हा इतिहास लिहिण्यामागची प्रेरणा काय होती किंवा ह्या ग्रँड डफला मराठ्यांचा इतिहास लिहिण्यासाठी काय त्यामागे प्रोत्साहन असेल किंवा काय अशी एक दुर्दम्य काहीतरी एक आतून त्याला एक इच्छा झाली असेल की आपण मराठ्यांचा इतिहास लिहिला पाहिजे. तर ग्रँड डफ हा स्कॉटलंडचा होता आणि पुणे सातारा परिसरातले जे काही डोंगर दर्या किल्ले ह्या सगळ्यामुळे त्याला कदाचित त्याच्या मायभूमीची स्कॉटलंडची हे सगळे आठवण करून देत असतील. हवामान जरी स्कॉटलंड सारखं नसलं तरी हा जो काही परिसर आहे पुणे सातारा भागातला जिथे तो राहायला इतिहास लिहिताना तर तो त्याच्या मायभूमी सारखाच होता असं डॉक्टर अरा कुलकर्णी यांचं मत आहे. पण काय म्हणतो या मराठ्यांच्या इतिहासात जाण्याच्या आधी किंवा या प्रोसेसमध्ये जायच्या आधी आपण पाहूयात की हा जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ होता नक्की कोण. तर हा होता साताऱ्याचा पहिला पॉलिटिकल एजंट म्हणून त्याची नेमणूक झाली होती आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या हा खास अगदी मर्जीतला होता. तर स्कॉटलंड मधल्या बान्फ शहरात 8 जुलै 1789 साली याचा जन्म झाला. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की याच वर्षी फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली. तर किन्करडाईन ऑलिनच्या ग्रँड कुटुंबात याचा जन्म झाला. पुढे 10 वर्षात म्हणजे 1799 मध्ये त्याचे वडील गेले. त्याची आई इडनच्या डफ घराण्यातली होती. 1824 मध्ये त्याच्या आईचा भाऊ गेला आणि या डफ घराण्याची सगळी संपत्ती त्याच्या आईला मिळाली. त्यामुळे जेम्स ग्रँट नावापुढे अजून एक नाव लागले. ते नाव त्याला घ्यावं लागलं आणि तो झाला जेम्स ग्रँड डफ. मग ऑबर्डीन नावाच्या शहरात त्याचं शालेय आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. आईची त्याच्या इच्छा अशी होती की विश्वविद्यालयात त्याने शिक्षण घ्यावं आणि शिक्षण घेतल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्याला चांगल्या हुद्द्याची नोकरी त्याने करावी. पण शिक्षण संपवून नोकरी मिळेपर्यंत लागणारा जो काही वेळ होता, जो काही वेळ द्यायला लागणार होता तो त्याला नको होता.
आणि त्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीचं महत्व वाढू लागलं होतं भारतात. तर प्लासीच्या लढाईनंतर ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व वाढू लागलं आणि त्यावेळी मराठ्यांची सत्ता फार प्रबळ नव्हती. आपापसातल्या भांडणांमुळे इंग्रजांना त्यांच्याही राज्यात अगदी सहज प्रवेश मिळाला, राज्यात आणि राजकारणात सुद्धा. आणि 1795 पर्यंत मराठे आपलं राज्य कसं बसं अगदी टिकवून होते. आणि 1796 मध्ये साधारण दुसरा बाजीराव गादीवर आला आणि मराठ्यांची उतरती भाजणी सुरू झाली. तर याच वर्षी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ईस्ट इंडिया कंपनीमध्ये रुजू झाला. दुसरा बाजीराव हा मराठी सरदारांनी एक कठपुतळी भावलं म्हणून बसवलेला राजा होता. पुढे 1803च्या वसईच्या तहाच्या वेळेस मराठी सरदारांमधले वाद आणि भांडण इतक्या शिगेला पोचले की मराठी साम्राज्य जणू काही गहाणच टाकलं गेलं इंग्रजांकडे. तर ह्या सगळ्या धामधुमीत ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व हळूहळू वाढत होतं, कंपनी मोठी होत होती आणि अशा कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याची धडपड इंग्रज तरुण करत होते त्या काळी. तर त्यातलाच हा एक होता जेम्स ग्रँट. पण शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळण्यासाठी लागणारा जो काही वेळ होता तर तो खर्ची करण्याची त्याची काही तयारी नव्हती. तर म्हणून त्याने वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे 1805 मध्ये आपल्या देशाचा निरोप घेतला आणि त्याने भारतात यायचा निर्णय घेतला. तर त्या काळात बोटीने भारतात यायचं म्हणजे केप ऑफ गुड होपला वळसा घालून यावं लागायचं. या प्रवासाला 6 महिने लागायचे, म्हणजे कमीत कमी 6 महिने लागायचे. आणि वाटेत चाच्यांची आणि अपघाताची या सगळ्याची भीती होतीच. तर ब्राझीलच्या जवळ कुठेतरी ग्रँड डफच्या या बोटीला अपघात झाला आणि त्याचं सगळं सामान बुडालं. पण काहीतरी करून तो केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. आणि मग 1806 साली कॅप्टन ब्रेडने केप ऑफ गुड होपवर हल्ला केला. या हल्ल्यात जेम्स अगदी मरू शकला असता, इतकी वाईट परिस्थिती होती, पण त्याच्या नशिबाने तो वाचला. त्याच वर्षी तो मुंबईला पोहोचला आणि मुंबईच्या लष्करी नोकरीमध्ये एक कॅडेट म्हणून त्याला नोकरी लागली. तर तिथे प्राथमिक अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला आणि 23 एप्रिल 1807 रोजी एन्साईन हा हुद्दा त्याने मिळवला. तर बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये त्याची नेमणूक झाली. पुढे 1808 मध्ये वाड्यातल्या लुटारूंवर हल्ला चढवण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली आणि या मोहिमेमध्ये त्याने प्रचंड शौर्य गाजवलं. मग पुढे 1810 साली 4 वर्षात तो लेफ्टनंट बनला. फारसी भाषा तो शिकला होता, पलटणीचा फारसी दुभाषी म्हणून तो काम करायला लागला. आणि साधारण याच काळात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनची पुण्यात बदली झाली रेसिडेंट म्हणून. तर पेशवाईचा पूर्ण अस्त अजून तोपर्यंत व्हायचा होता आणि पेशवाईला टक्कर देण्यासाठी त्याला चांगले लष्करी अधिकारी हवे होते एल्फिन्स्टनला. तर काठियावाड मधला जेम्सचा पराक्रम हा एल्फिन्स्टनला कळला होता आणि तो म्हणून जेम्स ग्रँटवर खूप खुश होता. तर योग्य वेळ येताच त्याने या ग्रँड डफला आपल्या निकटवर्तीयांमध्ये दाखल करून घेतलं आणि 1817 साली जेम्सची पुण्यात बदली झाली. तो पुण्यात रुजू झाला आणि त्याच वर्षी गणेश खिंडीच्या लढाईत त्याने लक्षणीय कामगिरी केली. तर ही गणेश खिंडीतली लढाई म्हणजे त्याला बॅटल ऑफ खडकी असंही म्हणलं जातं. तर हे 3rd अँग्लो मराठा वॉर जे होतं तेच हे तीच ही गणेश खिंडीतली लढाई. तर झालं असं की 1817 मध्ये इंग्रज मराठे यांच्यातले संबंध बिघडत चालले होते आणि एकमेकांवर हल्ला करण्याचे बेत आणि प्रयत्न दोन्ही बाजूने चालले होते. इंग्रजांवर अचानक हल्ला करण्याचे मनसुबे मराठे रचत होते. 28 ऑक्टोबर 1817च्या रात्री असा हल्ला करण्याचा बेत आखलाही गेला होता. आणि खरं तर हा दिवस मराठ्यांसाठी इतका अनुकूल होता कारण इंग्रज बेसावध होते आणि बेसावध असताना हा हल्ला मराठ्यांनी जर केला असता तर विजय त्यांच्या पदरी पडला असता. पण इंग्रजांचे नशीब चांगले होते असे म्हणायचे आणि पेशव्यांचा चंचल स्वभाव आड आला आणि मराठ्यांनी हल्ला त्या रात्री काही केला नाही आणि हे इंग्रजांच्या पथ्यावर पडलं. मग पुढे 1 आठवडा गेला आणि इंग्रज अर्थात सावध झाले. तहाची बोलणी चालू होती पण तीही फिसकटली आणि युद्धाला तोंड फुटलं. तर खडकी, खेड, चतुशृंगी, दापोडी अशा भागात साधारण इंग्रज आणि मराठ्यांची छावणी पसरलेली होती. एल्फिन्स्टनचा संगम नावाचा एक बंगला होता या खडकी गावात आणि दुपारच्या सुमारास या बंगल्याने पेट घेतला आणि स्वतःच्या संरक्षणासाठी नेसत्या वस्त्रानिशी एल्फिन्स्टनला बंगल्यातून बाहेर पडायला लागलं.
पण बंगल्यात असलेली कागदपत्र आणि पुस्तकं त्याला काही वाचवता आली नाही. सगळं घर आणि त्यात असलेली पुस्तकं, नियतकालिकं, पत्र, हस्तलिखित अगदी आगीत भस्मसात झाली. तर या युद्धात जेम्स ग्रँटचं कर्तृत्व काय होतं, तर या युद्धाचं नेतृत्व होतं कर्नल बर याच्याकडे. एल्फिन्स्टन बरोबर चर्चा करून दोघांनी असं ठरवलं होतं की युद्धाला तोंड फुटलं की मराठ्यांवर चढाई करायची आणि पहिल्यापासून चढाईचंच धोरण आपण ठेवायचं. पण या सगळ्याची लेखी आज्ञा एल्फिन्स्टनने बरला काही दिली नव्हती. म्हणजे अनावधानाने ती राहून गेली होती. तर ही गोष्ट सगळ्यात आधी जेम्स ग्रँटच्या लक्षात आली आणि त्याने लगेच संधी मिळताच एल्फिन्स्टन पुढे हा विषय काढून झालेली चूक दुरुस्त करून घेतली. मग या जेम्स ग्रँटच्याच लक्षात आलेली गोष्ट या ग्रँट बरोबरच सूचना देऊन एल्फिन्स्टनने या ग्रँडफला बरकडे पाठवलं आणि या सगळ्यामुळे झालेला जो काही गोंधळ होता तो मिटला आणि इंग्रजांच्या पदरी यश पडलं. कारण योग्य वेळेला ती सूचना कर्नल बरकडे गेली नसती तर त्यांनी काही चढाई केली नसती आणि त्यांचं खूप नुकसान झालं असतं. तर या सगळ्या प्रसंगामुळे ग्रँड डफ एल्फिन्स्टनच्या आणखीनच मर्जीतला झाला आणि ग्रँटच्या प्रसंगावधानामुळेच इंग्रजांना विजय मिळाला होता. या प्रसंगातून ग्रँड डफ आणि एल्फिन्स्टन यांची अगदी खास मैत्री झाली आणि ती पुढे आयुष्यभर दोघांनी निभावली. मग 1818 साली ग्रँटला कॅप्टन पद मिळालं आणि तोपर्यंत मराठी साम्राज्य संपुष्टात आलं होतं. या सगळ्या प्रदेशांवर इंग्रजांचं राज्य स्थापन झालं होतं. ईस्ट इंडिया कंपनीने साताराचं राज्य स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि ही सगळी कामं पाहण्यासाठी एल्फिन्स्टनला एक तरुण, विश्वासू, कर्तबगार माणूस हवा होता आणि अर्थातच जेम्स ग्रँडफचं नाव त्याच्या समोर आलं. तर जेम्स ग्रँट हा साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून नोकरीला लागला. 4 वर्ष ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. 1818 ते 1822 2,000 रुपये महिना अधिक 1,500 रुपये भत्ता इतकं वेतन त्याला दिलं जायचं त्या काळात. त्यावेळेस प्रतापसिंह सातारच्या गादीवर बसले आणि त्यांना राज्याची व्यवस्था लावण्यासाठी जेम्स ग्रँट मदत करायचा. म्हणजे पॉलिटिकल एजंटचं हे काम होतं. तर प्रतापसिंह यांनी ग्रँड डफला सगळे अधिकार दिले होते आणि 1822 पर्यंत ग्रँटने राजाच्या नावावर राज्यकारभार सांभाळावा असा तह ईस्ट इंडिया कंपनी आणि प्रतापसिंह राजा यांच्यामध्ये झाला होता. हा सगळा कारभार पाहत असतानाच मराठ्यांच्या इतिहासातले अनेक महत्वाचे कागदपत्र त्याला सापडले जे इंग्रजी, मराठी, फारसी भाषेमध्ये होते आणि ही सगळी साधन सामग्री तो गोळा करायला लागला. त्यावर टिप्पण्या काढायला लागला. त्या सगळ्या कागदपत्रांची भाषांतर, नोंदी करायला लागला. रात्र जागून इतिहासाचा मसुदा त्याने तयार केला. अनेक लोकांकडून तो तपासून घेतला आणि यातूनच मराठ्यांच्या पहिल्या संक्षिप्त इतिहासाची निर्मिती झाली. तो एक उत्तम प्रशासक होता असं अनेक ठिकाणी अनेक लोकांनी म्हणलंय. सातारच्या लोकांच्या मनात त्याने विशेष स्थान मिळवलं होतं. साताऱ्यात त्याने वसुलीची नवीन व्यवस्था लागू केली. लोकांचे प्रश्न, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी त्याला कधीही वेळ असायचा. लोक अगदी रस्त्यावर उभं राहून सुद्धा त्यांची गाऱ्हाणी त्याला सांगायचे. तो अतिशय चांगल्या प्रकारे राज्यकारभार चालवायचा आणि म्हणूनच तो स्थानिक लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय होता. हा सगळा कारभार तो सांभाळत असताना त्याचं वय 20 होतं. त्याला शासनाचा कसलाही पूर्वानुभव नव्हता, पण त्याने त्याच्या हुशारीवर आणि कणखरपणा दाखवून अतिशय उत्तम राज्यकारभार केला. मी विषित आहे आता. राज्यकारभार आणि मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचं काम तो एकाच वेळी करत होता. त्यामुळे खूपदा त्याचं प्रकृतीकडे स्वतःच्या दुर्लक्ष केलं जायचं. त्याला डोकेदुखीचा त्रास मागे लागला. दर 5 दिवसांनी त्याची डोकेदुखी सुरू व्हायची आणि एकदा सुरू झाली की 16 तासापर्यंत थांबायची नाही. मग कामात खंड पडू नये म्हणून तो डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून काम करायचा. कधी कधी रात्रभर सुद्धा जागा राहून काम करायचा. साताऱ्यात असतानाच कधीतरी त्याला कॉलराची पण लागण झाली होती. ब्रँडीचं त्याला विशेष व्यसन होतं. मुंबईत इंग्लंडहून जहाज आलं की तो ब्रँडी विकत घ्यायचा. पण कामाच्या व्यापामुळे त्याची प्रकृती ढासळत चालली होती आणि सरकारी काम वाढत होतं आणि त्याबरोबर त्याची डोकेदुखी सुद्धा वाढत होती. तो खूप एकटा पडला होता, त्यामुळे प्रकृतीवर अजून परिणाम होत होता आणि त्याला असं हळूहळू वाटायला लागलं की एका दीर्घ मुदतीच्या विश्रांतीची आपल्याला गरज आहे. विश्रांती घेण्यासाठी त्याने भारत सोडून इंग्लंडला जायचा निर्णय घेतला
आणि 27 नोव्हेंबर 1822 रोजी त्याने सातारा शहर सोडलं. राजाच्या हातात त्याने राज्यकारभार सुपूर्त केला. सातारा सोडल्यावर त्याने मुंबई गाठली सगळ्यात आधी आणि प्रवासाची तयारी आणि इतिहासाचे राहिलेले जे काही तपशील लिहिण्याचं पुढचं काही काम होतं ते त्याने पुढच्या काही दिवसात पूर्ण केलं. आणि 18 जानेवारी 1823 रोजी त्याने भारताचा किनारा सोडला आणि तो सोडला तो कायमचा सोडला. 12 मेला तो इंग्लंडला पोहोचला. 25 जून पर्यंत तो लंडनमध्ये पोहोचला होता आणि 3 जुलैला तो इडनला पोहोचला. साधारण 18 वर्षांनी तो त्याच्या आईला भेटत होता. त्याला त्याच्या देशाची हवा मानवू लागली, पण त्याची आई मात्र आजारी होती आणि त्यामुळे ती काही दिवसातच मरण पावली. त्याला त्याच्या गावाची लोक मराठा म्हणून संबोधायला लागली होती, कारण तो इतका मराठमोळा झाला होता की त्याला मराठी चालीरीतींबद्दल जितकी माहिती होती तितकी स्वतःच्या लोकांबद्दल काही नव्हती. मग परत इडनला गेल्यावर त्याने प्रतापसिंह यांच्याशी पत्रव्यवहार चालू ठेवला होता. परत गेल्यावर पहिली 3 वर्ष त्याने मराठ्यांच्या इतिहासाचा मसुदा पक्का केला. 1823 साली लंडनमध्ये असलेल्या जॉन मरी या प्रसिद्ध प्रकाशकाकडे त्याच्या पुस्तकाचे हस्तलिखित त्याने दिलं, पण त्या पुस्तकाच्या नावावरून डफ आणि मरी यांच्यामध्ये वाद झाला आणि डफने आपले हस्तलिखित परत घेतलं. मग पुढे पियर्सन लॉंगमॅन या प्रकाशकाकडे त्याने पुस्तक प्रकाशनाची त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी दिली आणि 1826 मध्ये जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफचा मराठ्यांवरचा इतिहास प्रसिद्ध झाला. या प्रकाशनासाठी आणि ग्रंथाच्या लेखनासाठी डफला त्या काही 1700 पाऊंड इतका खर्च आला होता आणि हा ग्रंथ लिहिताना प्रकृतीची हानी झाली होती ते वेगळंच. तर असं तन मन धन खर्च करून त्याने हा ग्रंथ निर्माण केला होता. आणि हे सगळं होत असताना परत भारतात जायचं नाही हा त्याचा निर्णय पक्का झाला. मग 1827 मध्ये त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्याच वर्षी वयाच्या 38व्या वर्षी त्याने लग्न केलं. तर त्याच्या बायकोचं नाव होतं कॅथरीन आणि ही फ्रेंच होती, फ्रान्सची होती. तर लग्नानंतर दोघे डफच्या छोट्याशा खेड्यात राहायला लागले. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 18 वर्ष त्याने नोकरी केली होती, पण त्यातून त्याला फार असा काही आर्थिक लाभ झाला नाही. मग 1829 मध्ये त्याला एक मुलगा झाला. त्याचं नाव त्याने मोठ्या कौतुकाने माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन असं ठेवलं होतं, कारण एल्फिन्स्टन आणि डफ यांच्यामध्ये अगदी जीवाभावाची मैत्री होती आणि एल्फिन्स्टनचे डफवर प्रचंड प्रेम होतं. त्यामुळे आपल्या मुलापुढे त्याने त्याचा आदर्श राहावा, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा आदर्श राहावा म्हणून आपल्या मुलाला त्याने एल्फिन्स्टन असं नाव दिलं. हा जेम्स ग्रँडचा मुलगा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा पुढे आयुष्यात खूप यशस्वी झाला. पार्लमेंटचा तो सभासद होता. भारत सरकार म्हणजे इंग्रज सरकारच्या अंडर सेक्रेटरी होता. पुढे मद्रास प्रांताचा तो गव्हर्नर पण झाला. जेम्स ग्रँड डफला अजून एक मुलगी होती आणि अजून एक मुलगाही होता. मग पुढे डफ त्याची एक छोटी त्याने शेती जमीन घेतली होती. आई वडिलांकडनं काही त्याला जमीन मिळाली होती. तर त्याच्या शेतीच्या कामात तो व्यग्र झाला. त्याच्या आईच्या माहेरून पण त्याला काही जमीन मिळाली होती आणि त्याचबरोबर कनिंगहॅम हे नाव पण त्याने घेतलं होतं आणि त्यामुळे तो जेम्स कनिंगहॅम ग्रँड डफ असं त्याचं पूर्ण नाव तो लावायला लागला. मग मिळालेल्या जागेत तो शेती, गोपालन, वृक्षारोपण करू लागला. त्यातूनच पैसे त्याला मिळायला लागले. इडनला त्याने एक टुमदार घर बांधलं होतं आणि मराठ्यांच्या इतिहास लेखनानंतर त्याने आयुष्यात कधीही काहीही लिहिलं नाही. फक्त त्याने एवढंच लिहिलं. त्याला अनेकदा वेगवेगळ्या लोकांनी अशी विनंती केली होती की तुझ्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्त्या तू काढ, पण त्याने ते कधीच मनावर घेतलं नाही फॉर सम रिझन्स. शेतीमध्येच तो नवनवीन प्रयोग करत राहिला. शेतीविषयक ज्ञान तो मिळवत राहिला. 1830च्या मंदीच्या सुमारास त्याचं बरंच नुकसानही झालं. त्यामुळे बारीक सारीक गोष्टींवर खर्च करणं पण त्याला अवघड जायला लागलं. या सगळ्या काळात त्याचा एल्फिन्स्टन आणि राजा प्रतापसिंह सातारचा जो राजा होता तर यांच्याशी पत्रव्यवहार मात्र चालू होता. त्याने केलेल्या प्रवासांची वर्णनं तो पत्रांमार्फत त्याच्या या 2 मित्रांना कळवायचा. आणि 1852 मध्ये त्याचा हृदय संबंधीचा एक जुना विकार परत उपटला. त्याची शारीरिक हालचाल कमी झाली, स्नायूंमधली शक्ती कमी झाली, झोप कमी झाली आणि तेव्हा तो 68 वर्षाचा होता. पण पुढे तो फार वर्ष काही जगला नाही. त्याची तब्येत हळूहळू खालावत गेली आणि 28 सप्टेंबर 1858 साली त्याने शेवटचा श्वास घेतला.
आणि त्यावेळी त्याचं वय होतं 69. त्या काळी 69 म्हणजे वर्षापर्यंत तो म्हणजे त्या जगला. काळाच्या मानाने आणि आपण एवढे जगू किंवा आपल्याला एवढं आयुष्य मिळेल याचं शेवटपर्यंत त्याला आश्चर्य वाटत राहिलं. आणि या असा मराठ्यांचा इतिहास लिहिणारा जेम्स ग्रँडर, ज्याने आयुष्यात फक्त मराठ्यांचा इतिहास लिहिला, बाकी कुठलंही लेखन त्याने केलं नाही. आणि एल्फिन्स्टन पण स्कॉटिश होता आय थिंक बहुतेक. आणि स्कॉटिश लोकांना प्रेम होतं भारतीय लोकांबद्दल प्रेम होतं. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की काही काही माणसं असतात ना की डेस्टिन टू डू सम जॉब्स, तसं त्याचं होतं की त्याच्या नशिबात होतं की तो येणार होता भारतात. हो, आणि तो इथे राहिला पण नाही. तो खरं तर त्याने जी रजा घेतली होती ती फक्त त्याच्या तब्येतीसाठी घेतली होती की आपण बरं आपल्याला वाटायला लागलं की आपण परत भारतात यायचं. पण तो इतका रमला परत त्याच्या गावी की त्याने सोडून दिली ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी. कारण त्या काळात असे अनेक होते की ते ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीनिमित्ताने असेच लहान लहान वयात 20च्या आधीच यायचे आणि मग इथेच भारतातच ते लग्न करायचे, इथेच सेटल व्हायचे. त्यामुळे डेस्टिन टू बी अ पॉलिटिकल एजंट ऑफ फर्स्ट पॉलिटिकल एजंट ऑफ सातारा असा हा जेम्स कनिंगहॅम ग्रँडॉफ. तू कशाबद्दल बोलणार? मी आज एक गमतीशीर गोष्ट सांगणार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला हिटलरने त्याचा सहकारी हेरमान ग्योरिंग, जो नाझी मिलिटरी लीडरही होता, त्याला आज्ञा केली की ग्रेट ब्रिटनवर मॅप वापरून हल्ले करायचे. तर बॉम्ब हल्ले करायला अॅक्युरेट टार्गेट्स लागतात ना, तर ग्योरिंगला अॅक्युरेट टार्गेट्सची लिस्ट असणं त्याला गरजेचं होतं. तर त्याने काय केलं असेल, त्याच्या बुक शेल्फमध्ये त्याला एक लाल रंगाच्या बाइंडिंगचं एक छोटंसं पुस्तक होतं, ज्याचं नाव होतं बायडेकर्स किंवा बेडेकर्स, म्हणजे जसं त्याचा उच्चार होईल तसं, बेडेकर्स लंडन अँड एन्व्हिरॉन्स नावाचं लाल बाइंडिंगचं पुस्तक होतं. तर ह्या पुस्तकाचा त्याने अभ्यास केला आणि लुफ्टवाफ म्हणजे जर्मन एअरफोर्सला आज्ञा केली की ह्या पुस्तकामध्ये स्टारनी खूण केलेले जी काही ठिकाणं आहेत ती उडवा. आणि हे केलं त्यांनी. आणि हे जे नाझींनी केलेले अटॅक्स होते तर त्याला द बेडेकर्स रेड्स म्हणून ती इंग्लिश लोकांमध्ये या रेड्स ना म्हणलं जातं, ती या नावानी परिचित आहेत. तर आता तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल, तुलाही प्रश्न पडला असेल की काय कसलं लाल बाइंडिंगचं पुस्तक आणि कोण हे बेडेकर म्हणजे कोण आणि मी काय बोलतेय ही एक्झॅक्टली. तर बेडेकर्स ही साईट सीइंगची गाईडबुक्स बनवणारी पायोनियर कंपनी आहे. म्हणजे बघा कशासाठी ते पुस्तक बनवलं होतं आणि हेरमान ग्योरिंगने त्याचा कशासाठी उपयोग केला. आणि जर्मनीमध्ये इन जनरल लोकांना फिरायला प्रचंड आवडतं आणि कुणाच्याही घरी तुम्ही गेलात तर बुकशेल्फ मध्ये एक कप्पा ट्रॅव्हल गाईड बुक्सचा असतो, तो राखीव असतो त्याकरता. तर तिथे कायम ही बेडेकर्सची पुस्तकं आढळतातच. किंवा तुम्ही जर जुन्या पुस्तकांच्या दुकानात गेलात, युरोपात कुठेही जुन्या पुस्तकांच्या दुकानात गेलात तर लाल रंगाची हार्डबाउंड केलेली ही बेडेकर्सची खूप जुन्या आवृत्त्या विकायला ठेवलेल्या असतात आणि त्या बऱ्याच महाग असतात कारण त्यांना ती अँटिक व्हॅल्यू असते. तर खरं सांगू का, मी ही पुस्तकं अशीच कुठल्या जुन्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये किंवा कुठल्या जर्मन माणसांच्या घरी मी गेले तर त्यांच्या घरात मी ही पाहिली होती. आणि आपल्या मराठी बेडेकर या आडनावाशी साधर्म्य असल्याने मला ते लक्षात राहिलं होतं आणि मी त्यावेळेस इतकी काय खोलात शिरले नव्हते. पण आता नुकतंच आयर्विंग वॉलेसचं द संडे जेंटलमन नावाचं पुस्तक मी चाळत होते आणि या बेडेकर कुटुंबा आणि त्यांच्या प्रकाशनाबद्दल या आयर्विंग वॉलेसनी लेख लिहिलेला आहे, तो माझ्या दृष्टीस पडला आणि तेव्हा माझ्या ट्यूब पेटली की हे बेडेकर्सची मी पाहिलेली पुस्तकं म्हणजे ते हेच आहे. तर ह्या कुटुंबाची आणि त्यांच्या ह्या इन जनरल प्रकाशन संस्थेची गोष्ट अगदी विलक्षण गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर साल होता 1801. म्हणजे हा तुझं आता ग्रँड ऑफ बद्दल सांगितलं साधारण तोच काळ.
तर कार्ल बेडेकर नावाचा हा कार्ल बेडेकर पहिला, याचा जन्म एसन या शहरात झाला होता जर्मनीतल्या. आणि त्याने पुढे हायडेलबर्ग युनिव्हर्सिटीमधून हिस्ट्री, इतिहास आणि फिलॉसॉफी, तत्वज्ञान या विषयाचा अभ्यास केला. आणि नंतर तो बुक मेकिंगचं शास्त्र शिकायला बर्लिनला गेला. तर बाकी त्याच्या बरोबर जे शिकणारे होते क्लासमेट्स, त्यांच्यामध्ये तो थोडा एक्सेंट्रिक होता, कारण तो सतत एकटाच कुठेतरी भटकत असायचा आणि भटकताना नोट्स काढायचा. जिथे जाईल तिथल्या ऐतिहासिक फॅक्ट्स बद्दल, स्टॅटिस्टिक्स बद्दल वहीत नोंद करून ठेवायचा. अशा नोंदींनी त्यांनी असंख्य वह्या भरवल्या होत्या. तो 26 वर्षाचा झाला होता, तर आता काहीतरी पोटा पाण्याचा धंदा करणं त्याला आवश्यक होतं. तर तो राईन नदीच्या तीरावर असलेल्या कॉबलेन्स या शहरात आला आणि त्याने एक पुस्तकांचं दुकान थाटलं. तर हे साल होतं 1827. म्हणजे युरोपमध्ये कसं वातावरण होतं याची कल्पना करा बरं का. नेपोलियनिक वॉर्स जे होते ते संपून साधारण 10 ते 12 वर्ष होत होती. थोडंसं शांतीचं वातावरण प्रस्थापित झालं होतं. म्हणजे आय थिंक 1915 मध्ये नेपोलियनिक वॉर्स संपले, ते सुद्धा ऑलमोस्ट 10-12 वर्ष चालले होते. पण आता तीही संपून 10-1 वर्ष होत होती, त्याच्यामुळे जरा शांतीचं वातावरण होतं. आणि अनेक वर्ष युद्ध चालू होतं आणि अशांतीमुळे खूप लोक घरात अडकून पडलेली जी सर्वसामान्य लोक होती ती आता थोडी थोडी जरा बाहेर पडायला लागली होती. तर राईन नदीवर कॉबलेन्सला पहिली स्टीमशिपची लाईन सुरू झाली होती नुकतीच. आणि मेनली सुट्टी करता आलेले इंग्रज लोक स्वित्झर्लंडला जायला ती स्टीमशिप वापरायचे. तर कार्लचं दुकान तिथे कॉबलेन्सला होतं, त्याला दुकानात बसायचा कंटाळा यायचा आणि त्याला राईन नदीचं प्रचंड आकर्षण होतं. तर तो खूप वेळ नदीच्या काठावर टिपणं काढत हिंडत बसायचा. तर एकदा नदीत होडीतून जात असताना त्याला नदीमध्ये कुत्र्याचं एक छोटस पिल्लू बुडताना दिसलं. त्याने पटकन त्याला वाचवलं आणि नदीच्या काठावर असलेल्या त्याच्या मालकाला ते नेऊन दिलं. त्या कुत्र्याच्या मालकाचं नाव होतं डॉक्टर विल्हेल्म क्लाइन. त्यांनी स्वतः एक गाईडबुक लिहिलं होतं, टुरिस्ट गाईडबुक. राईन नदीवर फिरायला आलेल्या पर्यटकांकरता त्यांनी ते गाईडबुक लिहिलं होतं. आणि त्या डॉक्टरांनी त्या पुस्तकाची एक प्रत या कार्लला भेट म्हणून दिली आणि त्या क्षणापासून कार्लचं आयुष्य बदललं. ते पुस्तक किती उपयुक्त आहे आणि त्यात भर घालून तो ते अजून अनेक पटीने ते उत्तम करू शकतो हे त्याच्या लक्षात आलं. डॉक्टर क्लाइन हे आजारी होते आणि त्यांना त्यांचा बिझनेस विकून टाकायचा होता. तर कार्लने त्याचं पुस्तकांचं दुकान बंद केलं आणि वडिलांकडून उसने पैसे घेतले आणि हे डॉक्टर क्लाइनचं पुस्तक परत त्याच्या स्वतःच्या पद्धतीने लिहिलं. भरपूर नकाशे त्यात घातले, त्याने आधी काढलेल्या टिप्पण्यांचा त्यात समावेश केला आणि ते प्रसिद्ध केलं. हे त्याचं पहिलं गाईडबुक, टुरिस्ट गाईडबुक. त्यावर त्याने डॉक्टर क्लाइनचं नाव तसंच ठेवलं आणि ते पुस्तक प्रचंड खपलं. आणि कार्ल पुढे एक नवा दरवाजा खुला झाला. खरं तर गाईडबुक हा प्रकार तसा काही नवा नव्हता. मध्ययुगात यात्रेकरू जे जायचे पिलग्रिमेजला, तर ते लोक जगभर असले पुस्तकं वापरायचे. पण पर्यटनाच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाकरता युरोपमध्ये असं कुठलं टुरिस्ट गाईडबुक उपलब्ध नव्हतं. तुझे जॉन मरेचा उल्लेख केलास तर त्यांच्या प्रकाशनाचं एक हँडबुक असं होतं, पण ते श्रीमंत पर्यटकांकरता होतं ज्यांच्याकडे पैसा आहे, वेळ आहे, शिक्षण आहे. आणि परत त्या काळात गुगल वगैरे नव्हतं ना. तर मध्यमवर्गीय पर्यटक म्हणजे जसं दुकानदार, विद्यार्थी किंवा आधी कधी एकट्या बाहेर न पडलेल्या मुली, अशांकरता काहीच नव्हतं. म्हणजे युरोपमधले शेजारचे देश फिरणं सुद्धा अवघड होतं त्या काळी. तर मग कार्लने ही संधी हेरली आणि अशा पर्यटकांना मदत करायचं ठरवलं. यासाठी तो स्वतः युरोपभर फिरला. म्हणजे आपली बायको, मुलं बाळ यांना घरी ठेवून तो 32 वर्ष सतत युरोपभर फिरत होता, टिपणा काढत होता. म्हणजे पहिली रेल्वे बेल्जियम मध्ये जी सुरू झाली त्यातही त्याने प्रवास केला.
युरोपमधल्या वेगवेगळ्या शहरांमधून वेगवेगळे पोशाख घालून तो वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स, कॅफेज, बार्स मध्ये जायचा, लॉजेस मध्ये उतरायचा. पोशाख तर का पोशाख घालून की मध्यमवर्गीय साध्या सुध्या माणसांना हे लॉजचे, कॅफेजचे मालक, स्टाफ कसे वागवतात याचं तो निरीक्षण करायचा. अगदी फाटके कपडे किंवा साधे कपडे घालून आलेल्यांना कसं वागवतात, चांगल्या क्वालिटीचे कपडे घालून आलेल्यांना कसं वागवतात, त्याचं तो निरीक्षण करायचा. म्हणजे पोशाखाप्रमाणे बदलत कसं जातं त्यांचं वागणं ते तो पाहायचा. आणि त्याप्रमाणे तो त्याच्या गाईडबुक्स मध्ये तशी रेकमेंडेशन्स आणि स्टार रेटिंग्स द्यायचा. योग्य त्या गोष्टींबद्दल पर्यटकांना सावध करायचा. आणि फक्त सर्वसामान्य लोकच नाहीत तर असंख्य राजघराण्यातली मंडळी आणि लेखक, कवी, कलाकार मंडळी सुद्धा ही गाईडबुक्स वापरायला लागली होती नंतर. तर 1844 मध्ये कार्लचं स्वित्झर्लंडवरचं पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं आणि त्याला प्रचंड यश मिळालं. अॅक्युरसी हे कार्लच्या गाईडबुक्सचं विशेष होतं. आता तो जर्मन होता ऐकतो, त्याच्यामुळे अत्यंत विस्तृतपणे आणि सखोल माहिती आणि त्या माहितीमधली अॅक्युरसी याच्या जोरावर त्याची पुस्तकं प्रसिद्ध झाली होती, म्हणजे पॉप्युलर, लोकप्रिय झाली होती. तसंच मग हे जे स्वित्झर्लंडवर होतं त्या पुस्तकाचंही तसंच होतं. तेही अत्यंत सखोलपणे लिहिलेलं, अचूक होतं. आणि या पुस्तकात असंख्य नकाशे होते. आल्प्समध्ये हायकिंग आणि ट्रेल्स वगैरे करण्यासाठी मार्ग दाखवणारे नकाशे होते, जे स्वतः काल तिथे जाऊन त्यांनी टेस्ट केलेले सगळे ते नकाशे होते. त्याची ही स्वित्झर्लंडवरची जी आवृत्ती होती ती सगळ्यात जास्त लोकप्रिय झाली. म्हणजे कालने तो युरोप सर्वसामान्य माणसांपर्यंत आणला असं म्हणलं जातं. आणि मग कार्ल नंतर त्याला 4 मुलं होती. तर त्या 4 मुलांपैकी फ्रिट्झ नावाचा जो मुलगा होता, फ्रिट्झ बेडेकर, तर त्याने त्याचं काम पुढे नेलं. तर तो युरोपच्याही पलीकडे गेला आणि मग जर्मनच्या बरोबरीने फ्रेंच आणि इंग्लिश भाषेतही ती पुस्तकं प्रकाशित व्हायला लागली, त्याच्या आवृत्त्या आल्या. आणि जसा त्याचा पसारा वाढायला लागला तसं फ्रिट्झच्या लक्षात आलं की ही म्हणजे स्वतः फिरून ही गाईडबुक्स तयार करणं सोपं नाही, हे एका माणसाचं काम नाही. तर हळूहळू इतर देशातली गाईडबुक्स काढायला तो तिथली स्थानिक लोक हाताशी घ्यायला लागला आणि अचूक माहिती गोळा करायला लागला त्यांच्याकडून. कारण अचूक माहिती त्यांच्याकडून मिळणं जास्त सोपं होतं, अनबायस्ड माहिती. मग बेडेकर हे जे प्रकाशन होते त्यांनी असं करता करता जवळजवळ अख्खं जग पालथं घातलं. म्हणजे लंडन झालं, इजिप्त झालं, इटली, स्वीडन, नॉर्थ अमेरिका, स्पेन, कॅनडा, इस्तंबूल, त्या काळी कॉन्स्टंटिनोपल म्हणायचे, इंडिया आणि रशिया, अशा सगळ्या आवृत्त्या हा म्हणता आल्या. स्वित्झर्लंड व्यतिरिक्त त्याचा इजिप्तवरचा खंडही खूप गाजला. तो आला होता 1878 मध्ये. तर तो होता 495 पानांचा तो खंड होता, खंडच म्हणलं पाहिजे. आणि त्याने त्या फ्रिट्झने तो जॉर्ज स्टाईनडॉर्फ नावाचा एक इजिप्टॉलॉजिस्ट होता, त्याला बरोबर घेऊन तो खंड काढला होता. त्यात 106 नकाशे आणि टाउन प्लॅन्स होते. म्हणजे मी हे सांगतेय, हे याकरता सांगतेय की तुम्हाला कल्पना येईल की एकेका आवृत्तीवर किती काम व्हायचं. फ्रिट्झने भारतावर गाईडबुक काढायचं म्हणजे हे शिवधनुष्य होतं त्याच्यासाठी, मोठं शिवधनुष्य होतं भारतावर गाईडबुक काढणं हे. आणि हे त्याचं प्रोजेक्ट त्याच्यासाठी प्रचंड अवघड आणि दमवणारं होतं. त्याला पूर्ण करायला 4 वर्ष लागली आणि 1914 मध्ये ते प्रकाशित झालं. पण भारत त्या काळात पर्यटकांमध्ये फार लोकप्रिय नव्हता, त्याच्यामुळे त्याचा फारसा खप झाला नाही. या सगळ्यात फ्रिट्झने बेडेकर कंपनीचं जे हेडक्वार्टर होतं ते लाइप्झिगला हलवलं. त्यांच्या फर्मला सगळ्यात मोठा आर्थिक धक्का जो बसला तो फ्रिट्झच्याच कारकिर्दीत बसला. 1914 मध्ये त्याने खूप कष्ट करून रशियावरचं गाईडबुक प्रकाशित केलं आणि लगेचच पहिलं महायुद्ध सुरू झालं. आणि नंतर कम्युनिस्ट गव्हर्नमेंट आलं आणि हे जे सगळं गाईडबुक मध्ये दिलेली जी माहिती होती ती लगेच 3-4 वर्षात आउटडेटेड झाली. पण ही सगळी गाईडबुक्स इतकी विस्तृत आहेत की म्हणजे त्या काळची जी ते सगळे देश, शहरं ज्यावरती निघाली, तर
ही गाईडबुक्स म्हणजे त्या काळाचा एक स्लाइस आहे, म्हणजे तो एक महत्वाचा दस्तऐवज आहे की त्या काळात कसं होतं हे सगळं. 1925 मध्ये फ्रिट्झचं निधन झालं आणि त्यानंतर त्याचा मुलगा हान्स त्याने कंपनीची धुरा सांभाळली. म्हणजे मी दुसऱ्या महायुद्धातला ग्योरिंगने ते करून आणलेल्या त्या बेडेकर रेड्स बद्दल मी बोलले. तर रॉयल एअरफोर्सने म्हणजे ब्रिटनच्या एअरफोर्सने लाइप्सिश मधलं अर्थात त्या हल्ल्यानंतर बेडेकर्सचं हेडक्वार्टर्स बॉम्ब हल्ले करून पूर्ण उद्ध्वस्त केलं होतं. पण हान्सने दुसऱ्या महायुद्धानंतर ते पुन्हा सुरू केलं. पण लाइप्सिश त्यावेळी होतं सोव्हिएट युनियनकडे, ईस्ट जर्मनीत होतं ना. तर 77 वर्षाचा हान्सने तरी पण खटपट करून लाइप्सिश वरचं गाईडबुक करायची परवानगी मिळवली. म्हणजे फार लांबवरची शहरांवर गाईडबुक्स काढण्यात त्या काळी त्यांच्याकडे तेव्हा तरी पैसे नव्हते. पण मग त्यांनी लाइप्सिशवरच गाईडबुक काढायचं ठरवलं. पण त्यातले ते सगळे अगदी अॅक्युरेट मॅप्स पाहून सिक्युरिटी ब्रीचच्या नावाखाली सोव्हिएट गव्हर्नमेंटनी हान्सला अटक केली आणि त्यातून तो कसा बसा सुटला. पण बेडेकेर्स कंपनी बंद पडली. पण हान्सचे पुतणे कार्ल म्हणजे नंतरचा पुढचा कार्ल ओटो आणि हान्स दुसरा यांनी पश्चिम जर्मनीमध्ये पुन्हा बेडेकेर्स फर्म चालू केली. तर तरुण जो कार्ल होता तो हॅम्बुर्गला त्याच्या सासऱ्यांच्या घरी राहून गाईडबुक्सचं काम पाहायला लागला. ओटो जो होता तो लंडनमध्ये राहून इंग्रजी आवृत्तीचा कारभार पाहायचा. आणि हान्स जो सगळ्यात धाकटा होता त्यांच्यामधला तो स्टुटगार्टला आला आणि त्यांनी कार आणि बाईक वरून लांब प्रवास करणारे जे पर्यटक होते त्यांच्याकरता गाईड्स प्रसिद्ध करायला सुरुवात केली. तर आता हे सगळं जे ह्या तिघा भावांचं झालं ते मी सांगते 1960च्या दशकातलं. तर पहिल्या कार्लने राईनवरचं जे पहिलं गाईडबुक काढलं त्याला 150 वर्ष होणार होती. काळ खूप बदलला होता. पण त्या बेडेकेर्स गाईडबुक मधली ती जी सखोलता अचूकपणा ह्या क्वालिटीज तशा टिकून होत्या 150 वर्षानंतरही. आता ह्या सगळ्या आता ह्या 1960ला सुद्धा आता जवळजवळ 60 वर्ष होतील. तर आता ह्या काळामध्ये मेयर ड्युमॉन्ट नावाची कंपनीने बेडेकेर्सला विकत घेतलं आणि अजूनही त्याच नावाने ट्रॅव्हल गाईड्स पब्लिश होतात. आज आता 200 वर्ष होतील बेडेकर्सचं पहिलं जे राईनवरचं पुस्तक आलं त्याला. पण अजूनही हे नाव प्रसिद्ध आहे युरोप अमेरिकेमध्ये. आज लोनली प्लॅनेट किंवा रिक स्टीव्ह सारखे खूप ब्रँड्स आलेत कॉम्पिटिशनला. पण त्यांनी सुद्धा बेडेकेर्स कडून अनेक आयडियाज त्यांनाही मिळालेले आहेत. आणि पर्यटन क्षेत्रातले ते खरेखुरे साध्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पर्यटन पोचवणारे हे पायोनियर्स होते. आणि आता 200 वर्ष झाली तरी त्यांनी तो अचूकपणा सोडलेला नाही. तर AP हेर्बर्ट नावाचा इंग्लिश लेखक आणि नाटककार होता. त्याने त्याच्या एका नाटकात लिहून ठेवलंय की फॉर किंग्स अँड गव्हर्नमेंट्स मे एअर बट नेव्हर मिस्टर बेडेकर. तर भारतीय लोकांना हे फार कदाचित माहित नसेल. पण आता मी हे खूप ब्रीफ ह्याच्यामध्ये ही गोष्ट सांगितली. पण तुम्ही द संडे जेंटलमन आयर्विंग वॅलेसचं त्यात द टुरिस्ट बायबल हा लेख तुम्ही वाचा. त्यात खूप विस्तृतपणे वॉलेसने ती गोष्ट लिहिली आहे. मी अजून 1-2 लेख आहेत तेही मी शेअर करते शो नोट्स मध्ये. आणि खूप मजेशीर गोष्ट आहे आणि इन्स्पायरिंग आहे की इतक्या 200 वर्ष एखादी कंपनी सुरू ठेवणं आणि क्वालिटी तीच ठेवणं आणि इन्स्पाइट ऑफ ऑल द हो एक्झॅक्टली सोपं नव्हतं. 2 महायुद्ध झाली, कोल्ड वॉर झालं. आजच्या एपिसोड मधली कविता सुद्धा आपण प्रवासावरचीच आहे. श्रीधर बाळकृष्ण रानडे यांची कविता आहे लहानपणचा प्रवास नावाची. अग्गाडी ती शीघ्र गतीने चाले पळती डोंगर राने रूळ सरकले आले जवळी पळती भरभर तरुंच्या ओळी
उंच खालीवर तार हालली, वळणोवळणी गाडी डुलली. क्षणात पुढती डोंगर फाटे, डबे भराभर गिळतो वाटे. सोडित सुस्कारे धडपडते, काळोखाला कापित जाते. विजयी होता लुकलुक दृष्टी, बघते खाली नटली सृष्टी. पर्वत मर्यादित मैदान, झाडीत निजली खेडी सान. डुलली कुरणे शेते पिवळी, मळ्यात कणसे भरुनी वाकली. नांगर फणीने विंचरलेली, दिसती काही शेते काळी. पर्वत शिखरी लोंढे भीषण, उड्या मारिती कड्यावरून. तेच परी त्या मैदानात वक्र गतीने झुळझुळ वाहत. नेत्रपटावर चित्र मनोहर, उमटत नचतो गेले दूर. सुरवंटासम मंद चालली, दीप प्रकाशित माला गेली. दिसली भूमी सपाट केवळ, निळसर डोंगर दूर न जवळ. नद्या कोरड्या जळकी राने, गेली भरभर शीघ्र गतीने. कातकऱ्यांच्या किती झोपड्या, दिसल्या परित्या क्षणात गेल्या. खोपट जाती बाळेवरती, घेऊनी गाढव चाले पुढती. रचली म्हशीवर मडकी भांडी, त्यावर फडफड करी कोंबडी. मूल पाठीवर विणीत चटई, कातकरीणती पेंगत जाई. झिंगत चिलिमी फुंकत सगळे, विचित्र बोलत पुरुष चालले. भवयात्रेचे साधे चित्र, दिसले नयना परीक्षण मात्र. उभी राहुनी तारेवरती, पोरे नाचुनी टाळ्या पिटती. चरता गायी दूर पळाल्या, शेळ्या मेंढ्या उभ्या राहिल्या. भुंकत कुतरी आनंदाने, बागडले ते करडू ताने. तारेवरती पक्षी चिमणे, फडफड करीती गोजिरवाणे. रात्र उमलली जगत झोपले, गाडी भरभर पुढती चाले. रस्त्यांच्या वड पिंपळ ओळी, नवल बघाया येती जवळी. तांबूस कंदील तारा दिसली, अपशकुनाने गाडी बुजली. अंधारातून व्यक्त जाहले, मोठे होऊनी स्टेशन आले.